संपला का समजा उत्साह? मला माहिती होतं तुम्ही येणार. शरीरला फोन करतो, शरीरला फोन करतो, शरीरला फोन करतो. हा बारक्या बोल. शिरू, अगं एकदम डाव जमलाय बघा, करेक्ट नेम बसलाय. काय झालं ते नीट सांग. अगं भाऊ आला इकडं, वहिनींचा प्लॅन सक्सेस. काय जिजू आले तिकडे? येस, म्हणजे ताई आता त्यांना नक्की मनवणार. अगं शे का, आता यांचं भांडण मिटणार, प्लॅन सक्सेस. बरं थांब, मी जरा लाईट चालू करून येतो. हा ठेवतो फोन. ताई, हे बघ, हे सगळे पेपर आहेत जागेचे, 7/12चे उतारे आहेत. हे हे तर तुझ्या 2 सह्या लागतील बघ. थांब जरा बघू दे मला. अरे कागद अपुरे आहेत हे. हा, असं कसं होणार आहे डील? हे घे. त्याचं काय आहे, कागद आहे का नाही, आपण ढिगानं काढू, पण ह्यो व्यवहार व्हायसाठी अजून बी लई अडचणी आहेत. का आता काय झालंय? आता व्यवहार नीट सांभाळायचा हे सुंदरचं काम आहे, हाय का नाही? आम्ही काय नुसते हितनं फायली वाहणार. ही अक्षरा नको तशी वागली, म्हणजे झटकापटकी निर्णय घेतला आणि सांगून टाकला. हल्लाय का सुंदर, त्यामुळं त्याचं लक्ष नाही कामात. मी आपला काय नवरात्रीचं घट बसवतात तसं त्याला नेऊन बसवतोय ऑफिसमध्ये रोज, पण ह्याचं लक्ष कुठं आहे कामात? काय करू तूच सांग मला. ही अशी कामं आता अपुरीच राहणार आहेत. बरोबर आहे तू बोलतोयस ते. सुंदर आणि अक्षराच्या नात्यात हा जो कडवटपणा आलाय ना, तो कसा कमी करता येईल याचा विचार करायला पाहिजे. आई आई, चला काहीतरी गोड बनवायला घेऊया. चला चला चला. का ग, काय झालंय काय? नीट सांग तरी. हो, आपल्या इकडे जवळचं जे अॅग्रो फार्म आहे ना, तिथे ताईने जिजूंसाठी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. जिजू आधी म्हणले की मी नाही येणार, पण ते आता तिथे पोहोचलेत. जस्ट मला बारक्याचा फोन येऊन गेला. बघा, आता त्यांचं भांडण नक्की मिटणार. एकदम छान बातमी दिलीस बघ. आता तू म्हणतीयस तशी ही गोड बातमी गोडाबरोबरच साजरी करायला पाहिजे. चल आपण तयारी करूया. चला चला चला. असा कसा वाद मिटल? नाही नाही, हा वाद मिटता कामा नाही. यशवंता, जाग्यावर भिंगरी चेक.
ए हिरो आहे ना, काय चाललंय तुझं? नशीब ब्रेक लागला गाडीला, नाही तर ढगात गेली असतेस. काय हो हा जायची ना तेव्हा तुम्हाला संगत घेऊन जाईन, पण मला आधी सांगा ही हिरो सारखी बांगबुंग गाडी चालवत कुठे निघालायचा? अगं ते मी तुला नंतर सांगतो. अशी मांजरीसारखी आडवी येऊ नकोस गाडीला, मला जाऊ दे आधी. कामाचा गडी आणि 2 हात उडी. कुठे तापत्र्या करून जायची गरज नाही, मला आधी सांगा कुठे निघालायचं. आणि त्याने काय होईल? अगं बाई ऐक ना, तिकडे लई मोठा गोंधळ झालाय. काय गोंधळ झालाय? व्हॅलेंटाईन डे साजरी करते ती अक्षरा तिकडं. हे सुंदर तिकडं पोचलाय आणि त्यांच्यातलं भांडण मिटणार असं वाटायला लागले. नाही नाही, पूर्वशी काही झालं ना, त्यांच्यातला वाद मिटता कामा नये. वय वय जावा तुम्ही, जपून जावा आणि काळजी घ्या. हा जावा जावा जावा. अहो असे गप्पच राहणार आहात का? तुमच्या मनात काय आहे, मनात काय साचले ते एकदाच बोलून मोकळे व्हा, व्यक्त व्हा ना. आज ना आपल्यातला सगळा वाद आपण मिटवून टाकूयात. शक्य नाही ते. अहो अक्षरा, तुला जर का असं वाटत असेल ना की तू हे समज केलंस म्हणून मी तुला माफ करीन, तर तसं नाही आहे. मी तुला अजिबात माफ करणार नाही बघ, कारण तू जे काय वागलीस ना त्याचा मला लई त्रास झाला. अगं अक्षरा, नवरा बायकोच्या नात्यांमध्ये एकमेकांचा विचारच करणं नसेल, एकमेकांनी सांगणंच नसेल, तर त्या नात्याला काय अर्थ आहे? काय कामाचं ते नातं? बोल, दे की आता उत्तर. हो, मी तोडलं आपलं स्वप्न. तुम्हाला काय वाटतं, मला ह्याचा त्रास झाला नसेल? जितका तुम्हाला ह्या सगळ्याचा त्रास होतो ना, तितकाच मलाही होतोय. पण मी या सगळ्यात तुमचा, आपल्या कुटुंबाचा विचार करून हा निर्णय घेतलाय. काय बी सांगू नकोस. काही पण नाही सांगत आहे मी. एकदा माझं म्हणणं नीट ऐकून तरी घ्या. एका बाईचं आयुष्य तुम्हा पुरुषांसारखं नसतं. ती जेव्हा माहेरी असते तेव्हा तिची सगळी स्वप्न, तिच्या जबाबदाऱ्या खूप वेगळ्या असतात. पण तीच स्त्री लग्न होऊन जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा तिच्या जबाबदाऱ्या वाढतात. तिला तिच्या प्रत्येक स्वप्नाला मुरड घालावी लागते. तिच्या सासरची सगळी माणसं आनंदी राहावी, सुखात राहावी, यासाठी झटत असते ती. त्यांना जपणं हे तिचं पहिलं कर्तव्य असतं. या मधल्या सगळ्या काळात माझं या सगळ्याच गोष्टींकडे फक्त दुर्लक्षच झालंय. मला सांगा, माझं IPS होण्याचं स्वप्न, त्यासाठी तुम्ही माझी किती साथ दिलीत, तुम्ही किती मदत केलीत माझी. पण मी काय केलं? मी माझ्याकडनं कुठली कर्तव्य बजावली आहेत? तुम्ही माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी माझी मदत केली होती. आणि आत्ता या क्षणाला माझं कुटुंब, माझा परिवार सुखात आनंदी राहावा, हे माझं स्वप्न आहे. आत्ता माझं IPSचं स्वप्न बाजूला ठेवून आपलं घर सुखी आणि आनंदी राहावं, हे स्वप्न मला जास्त मुलाचं आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला. ह्याचं ऐकून न ऐकल्यासारखं का करताय? नाही बोलायचं का तुम्हाला कशावरच? भाऊ, प्लीज एकदा बसून शांतपणे बोलूयात ना, माझ्यासाठी. बसा ना प्लीज. अहो, बसा ना प्लीज.
ही दोघं अशी एकत्र, जर ह्यांचं सूत जुळलं तर आपलं अवघड होईल. नाही 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 नाही, ही अक्षरा सुंदरचा रुसवा घालवेल आणि आमच्या हातात काय, भोपळा. काय बी करून सुंदरला इथनं बाहेर काढलं पाहिजे. पर कसं, काय करू? पुढ्यात गेलो तर शंका येईल. नाही नाही नाही, काहीतरी केलं पाहिजे. काय करू काय करू काय करू? सुंदर आला ते बरं झालं. आता एकदा का यांचं भांडण मिटलं, सगळं नीट झालं का ह्या गुलाबी लाईटी लावायच्या. पण गुलाबी लाईटी कुठल्या आहेत ते? हा नाही, ही सांग. नाही, आता काय नाही. या बारक्याला फसवून घेतल्या सगळ्या लाईट घालवल्या की काम तमाम होणार. सगळीकडे अंधार झाला की या दोघांनी इकडनं निघावंच लागणार. लय रोमॅन्टिक व्हाय निघालेत ना, यांच्याच फ्युजा उडवाव्या लागतात. ह्यो माहोल बिघडून टाकला पाहिजे यशवंता. ए, कोण आहे? कोण आहे? एकी समोर घाबरतो काय? कोण आहे? हा एकीच. आवाज तर इथं चालता. फक्त एकदा मला समजून घ्या. एकदा स्वतःला माझ्या जागी ठेवून विचार तर करा. एका बाईच्या आयुष्यात तिचं सगळ्यात मोठं स्वप्न तिचं घर, तिचं कुटुंब असतं. त्याला आनंदी ठेवण्यासाठी ती झटत असते. मी तेच केलंय. या सगळ्यात मी घराचं सुख निवडलं. ही चूक झाली का माझी? अहो, तुम्ही जर बोललाच नाही तर मला कसं कळेल काय चाललंय तुमच्या मनात? काय बोलू अक्षरा? बोलायला काय शिल्लक ठेवलंच नाही बघ तू. आणि ह्या समजावर चर्चा करावी हे तुला आता वाटतंय वय? तू जेव्हा ह्यो निर्णय घेतलास तेव्हा नाही वाटलं? तेव्हा नाही सुचलं? एखादा निर्णय घेताना त्याचा परिणाम फक्त आपल्यावर होणार असेल ना, तर तो निर्णय एकट्याने घ्यायचा अधिकार आपल्याला असतोय. पण त्याचा परिणाम संपूर्ण घरावर, संपूर्ण कुटुंबावर होणार असेल ना, तर एकट्या निर्णय घ्यायचा नसतोय. आणि तू तेच केलंस. तू एकट्याने निर्णय घेऊन मोकळी झालीस आणि हीच तुझी चूक झाली बघ. आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही. या सगळ्याचं आयुष्यभर माझ्यावर राग धरूनच बसणार आहात का तुम्ही? ठीक आहे, माझ्या डोळ्यात बघून सांगा. यो खटका बंद केला तर लाईट बंद होईल, पण तात्पुरते. चालू केला की परत लाईट चालू. नाही नाही नाही, काहीतरी केलं पाहिजे. असं
ज्याने इथं पुरता खेळ खड्डोबा होईल. फ्यूजच काढून टाकतो म्हणजे जागेवर बेंगरी चेक. तुम्ही खरंच मला माफ करणार नाही आहात का? आपल्यात आता परत कधीच काय पहिल्यासारखं होणार नाहीये का हो? माझ्याशी पूर्वीसारखं बोलणारही नाही आहात का आता? माहितीये मला माझ्यापासून असं दूर राहणं शक्य नाहीये तुम्हाला, मग का मान्य करत नाही आहात तुम्ही? नियतीला बी मान्य नाही मी तुला माफ करा. माझं मन वळवण्यासाठी केलेला तुझा ह्यो शेवटचा प्रयत्न असेल. यापुढे असलं काय करू नकोस. तुमच्या रागाबरोबर राहण्यापेक्षा ना मरण परवडलं. हे जगणंच नको मला. अक्षरा अक्षरा बाजूला हो. हे बघ खुळ्याने वागू नकोस अक्षरा. अक्षरा ऐक. अक्षरा हे बघ रस्त्याच्या बाजूला हो अक्षरा. तुमच्या प्रेमाशिवाय जगण्यापेक्षा ना हे मरण परवडलं. अक्षर रस्त्यात बाजूला खुळ्याने करू नकस. तुम्ही मला माफ करणार आहात की नाही? अक्षरा अगं अक्षरा अगं अक्षरा बाजूला हो की. ए अक्षरा अक्षरा अगं तुला डोसका आहे का? हा डोसक्यात काय बी खुळ घालून बसतीस होय. तुला काय झालं असतं तर मी कसं जगू? खरंच माफ कराल ना? शांत हो अक्षर.
मी केलं तुला मग. अय लैला मजनू, काय तुमचा वेटलँड इथं सेलिब्रेट करायचं का जायचं का केक आणू इथं? चला. चल केक कापूया. हं? एक मिनिट, एकच मिनिट. आपल्यावर कितीही अडचणी कितीही संकट आली तरी आपलं एकमेकांवरचं प्रेम कधीच कमी होऊ द्यायचं नाही. तुमची साथ आणि तुमचं प्रेम मला फक्त या जन्मापुरतंच नाही, पुढच्या 7 जन्मांसाठी हवंय. द्याल ना माझी साथ? असाल ना माझ्यासोबत? अक्षरा, मी हा फक्त तुझाच आहे आणि कायमस्वरूपी तुझाच असं.